बघितलंच असणार इथे काय चाललंय. आम्ही चालत चाललोय मापसा टू बागा बीच. फुल नाईट आउटचा प्लॅन आहे आज आणि आज चॅलेंज घेतलंय आम्ही. आता लगभग 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर आम्ही चालत जाणार आहोत. काय होईल तो खर्च. चायनीज खाल्लं, त्याचं पार्सल घेतलं, पूर्ण खायला जमलं नाही मला. फुल ब्लूटूथ लावून बघा, फुल वाईप करत चालले सगळेजण. तुम्हाला दाखवतो आम्ही किती किती टप्प्यापर्यंत चालत आलो ते. पूर्ण व्हिडिओ शूट तर नाही करू शकत. सो तुम्हाला समजलं असेल आम्ही चालत चाललोय. लगभग आता 2.5 किलोमीटर तर चालत आलो. 2.5 किलोमीटर आणि याच्या पुढे अजून आहे 7-1 किलोमीटर आहे. म्हणजे टोटल 9 किलोमीटर होतं. त्यामुळे आता मी 2.5 किलोमीटर चालल्यामुळे आता 7-1 किलोमीटर राहिलं असेल. सो चालतोय. ठीक आहे. पाय दुखायला लागलेत पण चालायचं आहे. भेटू थोड्या वेळात. काही रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्हाला इथे बघा काय दिसलंय दाखवतो. हा इथे रेंडियर आहे. हा रेंडियर आणि हा रेंडियर आणि इथे थोडं डेकोरेशन केलं आहे. सो मी दाखवतो तुम्हाला काय डेकोरेशन आहे ते. ठीक आहे. हे बघा अजून थंड काय. काहीच पहिल्यांदा वाटलं मला, म्हणजे मित्र माझा विष्णू आपलं काय ते आपलं विष्णू मित्र आहे, त्याला वाटलं की हा विश्वमित्र कसं वाटतं. काहीच विष्णू आहे त्याला वाटलं की त्यालाच हे हलताना दिसते, पण नाही, ॲक्च्युअलमध्ये रोटेट होतं आहे. हे बघा डेकोरेशन. आणि हे छान असं हलतं चित्र यांनी बनवलेलं आहे क्रिसमसच्या ह्याने. हे बघा हे पण हलतंय. सो गुड न्यूज अशी आहे की 9 मधून आमचे फक्त 6 किलोमीटर बाकी आहेत. म्हणजे आम्ही 7, 8, 9 3 किलोमीटर चाललो. आता बस 3 किलोमीटर. हा 3 किलोमीटर आमचं चेंज झाले आपले. 3 किलोमीटर चालून झालंय. आता 6 राहिलं. सो चालत सुटलोय. आणि काहीच विचार नाही करू शकत. 12 वाजून गेले. 12:15 12:30 झाले असतील. आज झोपायचं नाही. फुल नाईट आउटचा प्लॅन आहे. तो चाललोय बिंदास. आणि असं काय नाही, स्ट्रेट चालायचं आहे. बघा स्ट्रेट आहे बागा बीच आणि हे सगळे चालत आहेत गाणी लावून. सो भेटू थोड्या वेळात. मी तुम्हाला सांगतो किती आमचं किलोमीटर कंप्लीट झालं. काहीच आम्ही लगभग चाललो असेल 1 किलोमीटर वगैरे. 4-5 किलोमीटर तसं नाही, ते मगाचं सांगितलं. एक 1201 मीटर चाललो असेल आणि ते बसलोय. बसायला जागा आहे. सो हा बघा बसलोय. आणि ते 3 जण थोडे पाठी राहिलेत. सो ते येईपर्यंत आम्ही बसून घेतो, म्हणजे तेवढीच पायाला रेस्ट भेटेल. काय आमच्या समोर एक घर आहे भारीतलं, ते बघितलंच नाही. ते छान आहे. काय ते विला आहे. विला एवढा भारी विला आहे डिझाईन केलेला. आणि हे बघा हे तिथेच आहेत. ते विलाचे फोटो काढतायत. आले खूप वेळानंतर आले. ठीक आहे. आम्ही आता थोड्या वेळ चालणार आहोत. नंतर दाखवतो तुम्हाला कितीपर्यंत चाललो. तो गाईज परत 2-1 किलोमीटर चालून शेवटचे 3 किलोमीटर राहिलेत. म्हणजे मॅक्स टू मॅक्स अर्धा तास लागेल चालायला अजून. सो फुल स्पीडने सगळे चालतोय. हे बघा फुल वाईप करत चाललेत सर्वजण. ओहो ओहो. वॉकिंग किलोमीटर ऑलमोस्ट आपण 6-6.5 झाले. 6-6.5 झाले. आणि आम्ही ऑलमोस्ट लिटरली किती 2 सिटी चेंज केले इन शॉर्ट. वो देखो गाइस, उधर जो लाइट दिख रही है, देखो 1:30 वाजायला आले. जो लाइट्स दिख रहे हैं उधर तक हमको पहुंचना है. हाँ वो देखो हाँ वो देखो वो जाते हैं बस. यस वहाँ पे ही जाना है सबको. तो आम्ही चाललोय. हे बघा हे खरं गोवा. हा हे खरं. हा टाइम बघा. हे बघा 1:26 झालेत. आम्ही किती दाखव नाही दिसला. आता बघ. हा 1:30 वाजलाय गाईच. आम्ही 12 11:30 पर्यंत निघालो चालत. आता 1.5 तास कंटिन्यू चालतोय.
1-2 स्टॉप घेतले फक्त एक दोन शॉप घेतले ते पण 20 सेकंडचे 20-30 Yes. मॅक्स टू मॅक्स 1 मिनिट. येस येस. आणि तुम्हाला आम्ही इकडे जाऊ. तुम्हाला आम्ही गुगल मॅपचा स्क्रीनशॉट दाखवू या साईडला, या साईडला इकडे येस येस. काय आम्ही चाललोय, आम्ही किती डिस्टन्स कव्हर आम्ही किती डिस्टन्स कव्हर केलंय. हा? ते गाणं ते बघ पुढे म्युझिक थांबता म्युझिक नाही ना तिकडे. जाऊया. सो तरी भेटेल. काहीच चाला अर्ध्या तासाचा रूट आहे. चालतो आम्ही आणि तुम्हाला आम्ही पोचल्यावर दाखवतो काय विषय आहे तो. आणि हे पण दाखवणार आम्ही गुगल. विष्णूचं चप्पल थोडंसं हे झालं तरी पण त्याला चालायचं आहे. पायातनं आग येते आग, तरी पण चालणार आम्ही. चालणार म्हणजे चालणार, पोचायचं आहे. ते बघा 2 जण पुढे चालले, ते स्पीड वाढला त्यांचा. मी ब्लॉग सुरू केला तर स्पीड वाढला त्यांचा. काहीच तुम्हाला काहीतरी दाखवतो. इथे मस्त फाउंटन आहे हे बघा. हा किती छान फाउंटन आहे बघा. हो हो, खरं सांगतो तुम्हाला, जर चालत आलो नसतो ना तर हे छोटे छोटे गोष्टी पण आम्ही मिस केले असते. आज चालत यातलो पण छोट्या छोट्या गोष्टी आम्ही दाखवतोय तुम्हाला. हे बघा किती छान आहे बघा, एकदम क्लास. तो ठीक है, अब टारगेट है चलते चलो, चले चलो चले चलो, अब रुकना नहीं है, चले चलो बार बार. हाँ दिल गया. ओ भाई काहीच काय आहे बाले. ही माझा तोंड बघा किती मस्त दिसणार, एकदम भारी ना. काही नवीन टास्क ओपन केलाय आम्ही. हे बघा काय, चप्पल काढून सगळे चालतोय बघा. सगळे चप्पल काढून चालतात, पायांना एकदम व्यायाम भेटतोय. ॲक्युपंक्चर काहीच बघा सगळ्यांनी काढले, सगळे नुसत्या पायाने, सगळे ॲक्युपंक्चर करतात. सगळे नुसत्या पायाने चालतात. पण खरंच काहीच भारी वाटलं. म्हणजे चप्पल घालून चालत होतो ना तर हे होत होतं, म्हणजे असं रक्त गोठल्यासारखं होत होतं. पण आता एकदम रिलॅक्स वाटतंय. म्हणजे पायाला तो ना डांबराचा रस्ता लागतो, सो चांगलं वाटतंय, असं मसाज केल्यासारखं वाटतंय. न्यू चॅलेंज. सो लगभग आता एक 2200 मीटर राहिलं असेल, म्हणजे 2 किलोमीटर राहिलं असेल. चालतोय आता एक 15-20 मिनिटात पोचू आम्ही. सो गाईज इथे थांबलोय आम्ही, पाणी बॉटल वगैरे घेतो. हा पाणी बॉटल हे काय आहे? जन्नत जन्नत की दुकान. आम्ही पाणी बॉटल घ्यायला आलोय. सो काय घेतो रे, खायला पण घेतो. अजून एक घ्या. अजून काय झालं, काय झालं? 150, 250 रिजनेबल रेट सर्व. पाणी पितो गाईस, ताण लागले. बागा बीच आणि कलंगूट बीच. अजून कसं तरी 1700 मीटर चालायचं आहे, म्हणजे 15 मिनटं चालावे लागतील. तो ठीक आहे. हे बघा चालतायत गाईज. आहे बघा किती भारी आहे डेकोरेशन. डेकोरेशन आहे, LED बोर्ड, हे आहे बोर्ड आहे याचा रेस्टॉरंटचा. एवढा भारी. आणि हे इथे प्रेडिक्शन करतात की ते काय आहे म्हणून. कुत्रा, घोडा, बैल, मांजर, कासव. फायनली गाईज 1 किलोमीटरचं अंतर राहिलं आणि 10-1 मिनटात आम्ही पोचू तिथे. ठीक आहे, म्हणजे आम्ही लगभग 9 किलोमीटर चाललो आहे. चॅलेंज. कोण म्हणेल हे किती वाजले? काही रात्रीचे 2:15 वाजले. आम्ही पोचलो आहे. हे बघा फुल मार्केट ओपन आहे इकडचं.
फुल मार्केट ओपन आहे. फुल फुल गाईज पब्लिक चिल करते. आणि फायनली आम्ही बागा बीचवर पोचलेलो आहे 9 किलोमीटर चालून. हे बघा चालत आहेत. यो गाईज चॅलेंज कम्प्लिटेड फॉर 9.500 किलोमीटर्स. सोडलाय सव्वा दोन वाजलेत आम्ही. 2:15 वाजले. सव्वा दोन चालत आता वाटते की बाई स्वर्ग झालं हो 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 काहीच बघू शकतो इथं पूर्ण असं वाटतंय गाईज 11 वाजले. 3 तास चालले. 3 तासाचा पेपर दिला भाई. मी तुम्हाला चॅलेंज देतो. गोव्यात येणारा माणूस असा कधी चॅलेंज करेल असं म्हणजे विचार पण लाईक करा, फॉलो करा. यस यस आम्ही चॅलेंज केलंय गोव्यात येऊन फिरायला. ते पण चालत म्हापश्यावरून इथपर्यंत आलोय. हे बघा भाई ट्रॅफिक. काहीच काय आहे मी पहिल्यांदा आलोय भाई एवढा नाईटला. हा बघा फुल एनर्जी आली. पाय दुखत होते ते बंदच झाले दुखायचे पाय. तिथे चालायला पण येत नाही एवढी पब्लिक आहे. त्याचे गाड्या आतल्या आतमध्ये. हो 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 वाईप करो वाईप 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 वाईप. येस येस रशियामध्ये आलं काही. फायनली आम्ही आलोय गाईज बीचवर आलोय. वायबिंग वायबिंग. ए साईडून चला रे साईडून. नाही 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 बीचवर झालं. पैसा फुल राडा लोक रस्त्यावर येऊन नाचत होती. येऊन त्यांना सांगतात गाईस काय आहे बीच. खतरनाक. आणि ही रेती एवढी थंड थंड लागते. गाईज आम्ही 9-9.5 किलोमीटर चालत आलोय म्हापश्यावरून बागा बीचला. फुल चिल भाई. इथे पब्लिक फुल फिरते. फुल एन्जॉय चाललंय. काय झालं रे काय बसायचं आहे. नाही रे तू स्पॉन्सर कर. एक दिवस नक्की करेन. त्या दिवसाची वाट बघू. मस्त आहे ना पण. अरे भाई आता वाटते गोवामध्ये आलं. नॉर्थ गोवा जागाच नसतो. हा भाई भाई मला खरंच वाटतंय म्हणजे गोव्याचं सरकार आता वर्किट झाली. गोव्याची ट्रिप आता सक्सेसफुल झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण जी मजा आहे ती आज आम्ही अनुभवली विथ वॉक. म्हापसा टू बागा बीच 9.500 मीटर्स म्हणजे 9 किलोमीटर्स. हे काळे काळे दिसतात. यांना समोर जावं लागेल. यांच्या काळे काळे दिसतात. आई शपथ काय व्ह्यू आहे. खतरनाक. आणि इकडे समुद्र आहे गाईस. समोर इथे समोर समुद्र आहे. हो चालायला जमतच नाही. पायात रेती भरली माझ्या.
हो 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 आता फिरायचं आहे का इथून दिसतंय ना रे तिकडे पण सेम काहीच आत्ता आल्यासारखं वाटतंय गोव्यामध्ये डेंजर फुल एन्जॉय करतोय गाई जे बघून मी येडा झालोय पूर्ण खरंच हे बघा काय आहे पुऱ्या बीचवर हे जर अनुभवायचं असेल ना तर रात्रीच यावं लागतं आम्ही आता वाजलेत लगभग 2:30 वाजले असतील 2:30-2:45 आणि आम्ही चालत आलोय गाईज विचार करा कोण येईल एवढं चालत आम्ही आलोय चालत चॅलेंज लावतो कोणी हिंमत असेल तर चालून येऊन दाखवायचं इकडे 10 किलोमीटर आणि 10 किलोमीटर चालून पण इकडे मसाज भेटतो आम्हाला पायांचा सो व्ह्यू बघा किती भारी आहे फुल मजे ए थांबा रे रेतीमध्ये धावतोय गाई चप्पल काढून हे बघा चप्पल काढून धावतोय फुल मजे वाटते ओ हो हा लॅस ओलास हे काय करायचं इथे एवढा कुठे पुढे चालला काय करायचंय हे काय पायाला लागेल फोटो काढायला आलाय भाई फोटो काढ अरे असा नाही हमारी कंपनी अरे मात्र धाव ह्याचा काढायचा फोटो चप्पल टाकाली काय तिथे फोटोशूट चाललंय बघा कलुटा येशील हा फोटो काढतोय हा इथे उभा राहिलाय भाई फुल क्लब आहे इथे लास ओलास किती प्राइस आहे काय माहिती नाही विचार ना एक स्टॅग एंट्री कितीला विचार ना एंट्री विचारायला गेलं तरी लाज वाटते राहू दे जायचं नाही तर कशाला जायचं असेल तेव्हा डायरेक्ट विचारायचं फुल मजे चालले ते दोघे कुठे गेले काय समजत नाही पुढे गेले वाटतं काहीतरी दाखवायला सो गाईज आता 6 वाजले फुल एन्जॉय करत होतो आम्ही मोबाईलमध्ये चार्ज नसल्यामुळे आम्ही ब्लॉग शूट नाही केला थोडा म्हणजे जो 3 नंतर शूट नाही केला काही चार्जिंग कमी होते आणि आता आम्ही घरी जातो आहे फुल एनर्जी डाऊन झाले सगळे म्हणजे सगळेजण दमले आणि आमची गोवा ट्रिप सक्सेसफुल झाली खूप एन्जॉय केलं या ट्रिपमध्ये आणि परत यायचा प्लॅन करणार लवकरच किंवा दुसऱ्या ठिकाणी पण जायचा प्लॅन करणार पण ही ट्रिप खूप एन्जॉय केली तुम्हाला दाखवतो सगळ्यांनी कसं एन्जॉय केलं पाठ ट्रिप एन्जॉय केली मजा आली ट्रिप एन्जॉय केली का हो बघ बडोय लाल बडत झाली ट्रिप एन्जॉय केली का मीच केली भाई सगळे एन्जॉय करणार येस येस प्लॅनिंग मेकर हाच होता सक्सेसफुल झालेली आहे ट्रिप आणि सोम भाऊ गोवाची ट्रिप एन्जॉय केली खूप मजा आली स्वागतम भाऊ सध्या बॅटरी डाऊन आहे आता काय बोलणार नाही सगळे माझी फुल बॅटरी डाऊन आहे माझी कंडिशन बघा हे बघा काय टॉवेल पण लपेटले आणि ती पण घातले स्वेटर एवढी कंडिशन बॅड आहे आता फक्त जाणार घरी फार्म हाऊसवर आणि चादरमध्ये असा घुसणार आणि उठणार डायरेक्ट अरे सकाळ झाली 2 वाजले आणि मग तिथे आंघोळ करणार मस्तपैकी आणि मग हे स्वागतम आणि सोम तिकडे यायला जाणार मुंबईला आणि आम्ही 1 दिवस राहणार उद्या फार्म हाऊसवर आणि परवा आमच्या घरी निघणार सो फुल एन्जॉय केलं आहे ब्लॉग आता सर्व ब्लॉग एक स्टेप बाय स्टेप येतील प्रत्येक डेला
डे बाय डे ब्लॉग टाकेन मी, जेवढं मला जमते तेवढं एडिट्स करेन आणि टाकेन. सो तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मापसा गेलो रे. मापसा गेलो मापसा गेलो मापसा. मुंबई भाई मुंबई. चलो निकलो इधर से. अरे सोम राहिला भाई. अरे मापसा गेलो. क्या करताय. आमची जिरली आता एकच आता मापसाची ट्रिप आहे बघा. मापसा दाखवतो तुम्हाला. हे बस आहे. ही बस चालली मापुसाला आलोय आम्ही. ही बस आहे. काय फेमस ती बस आहे बोडगेश्वर. महाप्रसाद फेमस आहे. हे बघू शकता काहीच. हे डेड बॉडी. गुड मॉर्निंग. हवा टाईट आहे काहीच. जरा जरी असं जरी राहिलो ना तरी फुल कायम स्वर्गवास. मृत्यूलोक स्वर्गलोक. कधी घरी पोचतोय काय माहिती. अजून नाही म्हटलं तरी एक दीड तासाचा प्रवास घरी पोहोचेल. मस्त झोपणार आता डायरेक्ट. ठीक आहे. बरी बरी